जाणून घेऊयात गेल्या 24 तासात महाराष्ट्रात काय काय झालं या व्हिडिओच्या माध्यमातून. पुणे जमीन व्यवहार प्रकरण. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार संबंधित असलेल्या पुणे जमीन व्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पार्थ पवार यांनी हे नाव AIS वरून वगळण्यात आल्याबद्दल न्यायालयाने विचारणा केली आणि कोणालाही वाचवले जाणार नाही, दोषींवर कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. वाढता मानव आणि बिबट्या संघर्ष. बिबट्याच्या हल्ल्यात होणारा मृत्यू आणि दुखापतीच्या विरोधात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी विधानसभेच्या परिसरात बिबट्याचा वेश परिधान करून अनोखे आंदोलन उभे केले. त्याच दिवशी नागपूर शहरात बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी झाले होते, तर पुणे जिल्ह्यातील शिरूर वनक्षेत्रात आणखी 3 बिबटे पकडण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेतील अनियमितता. निवडणुकीत महायुती हा महिलांचा पाठिंबा मिळवून देण्यास मदत करणाऱ्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार समोर आले आहेत. पडताळणी दरम्यान आलेल्या अनियमिततेमुळे हे प्रकरण राजकीयदृष्ट्या गाजत आहे.